नमस्ते मित्रांनो, माझं नाव विनायक महादेव निटवे. मी आपलं सर्वांचं व्हीएमएन स्टडी ग्रुपमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण राज्यघटनेच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहे. राज्यघटनेच्या संदर्भात चर्चा करताना पहिल्यांदा आपण दोन म्हणजे व्यक्ती जे असतात, व्यक्ती ज्यावेळी नुसतं व्यक्तीनं स्वातंत्र्य मिळणं गरजेचं नाही आहे, तर स्वातंत्र्याबरोबर मूलभूत हक्क मिळण्याचं गरजेचं आहे. म्हणजे राज्यघटनेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्या राज्यघटनेमध्ये आपण भाग 3 जो आहे त्या भाग 3 मध्ये कलम 12 पासून 35 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तसेच लक्षात ठेवा भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व जे आहेत ते मार्गदर्शक तत्व आहेत ती सांगण्यात आलेली आहेत. मग ह्या दोघांमधला फरक काय? आज फक्त काय करणार आहे आपण, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क ह्या दोघांमधला फरक जो आहे, तुलनात्मक अभ्यास जो आहे तो तुलनात्मक अभ्यास आज आपण करणार आहोत. हा तुलनात्मक अभ्यास करताना सुरुवात करताना आपण काय करू, पहिली गोष्ट तर तुलना म्हणजे माहिती आहे भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिले आहेत आणि भाग 4 मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी दिले आहेत, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये मार्गदर्शक तत्व म्हणतो. हे पहिला फरक आहे. 12 ते 35 आहे हे भाग 3 मध्ये 12 ते 35 कलम आहेत ते भाग 3 मध्ये आहेत. भाग 4 मध्ये 36 ते 51 कलम आहेत. आता याची चर्चा सुरुवात करताना आपण नक्की मार्गदर्शक तत्व म्हणजे काय आणि मूलभूत हक्क म्हणजे काय याची आपण सविस्तर चर्चा करणार आहे आणि मग यांच्यातला थोड्याफार प्रमाणामध्ये आपण फरक जो आहे तो फरक बघणार आहे. पहिली गोष्ट, मार्गदर्शक तत्व जे आहेत ही मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यामधला फरक, बेसिक फरक काय आहे तर लक्षात ठेवा, एखाद्या नागरिकाला नुसतं स्वातंत्र्य देऊन उपयोग नाही. म्हणजे आपली राज्यघटना बघितलं तर राज्यघटनेचा भाग 1 जो आहे तो संघ राज्य आणि त्याच्या राज्यक्षेत्राबद्दल चर्चा करतं. भाग 2 मध्ये आपण नागरिकत्व कशा पद्धतीनं नागरिकांना मिळतं, भारताचं नागरिकत्व कसं मिळतं हे भाग 2 मध्ये आपण बघतो. लक्षात ठेवा भाग 2 मध्ये राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. आता एखाद्या व्यक्तीला नुसतं भारताचं नागरिकत्व दिलं तर काय होणार आहे? काही होणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं आहे, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला मूलभूत हक्क खूप गरजेचे आहेत. आणि जर एखाद्या व्यक्तीला मूलभूत हक्क दिले नाहीत आणि नुसतं स्वातंत्र्य दिलं तर त्या स्वातंत्र्याला काय अर्थ राहणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहे, ते मूलभूत हक्क भाग 3 मध्ये दिलेले आहेत. आता याची सुरुवात थोडंसं याचं काय करू आपण, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघणार आहोत. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ब्रिटिश जे आहेत वेगवेगळे कायदे करून, ज्यावेळी राज्यघटना अस्तित्वात नव्हती आणि ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते त्यावेळी वेगवेगळे कायदे करून ब्रिटिश काय करत होते, आपल्या भारतावर राज्य करत होते. सुरुवातीचं मग बघायला गेलं तर आपण इथं बघूया 1909चा कायदा आहे. आपण ऍक्च्युली 1773 पासून ब्रिटिशांनी कायदे करायला सुरुवात केली आणि भारताचं राज्य हे जे कायदे आहे त्या कायद्यावर चालत होतं. पहिला कायदा त्यांचा जो होता तो 1773चा होता. त्यानंतर मग वेगवेगळे कायदे करत 1909 साली त्यांचा म्हणजे दर टप्प्यानं 10 वर्षांनी 20 वर्षांनी त्यांचे कायदे यायचे. 1909 साली एक कायदा आला. आता 1909चा कायदा आला, त्यानंतर 1919चा कायदा आला आणि 1935 हे 3 कायदे जे आहेत ब्रिटिशांचे, हे ब्रिटिशांनी 3 कायदे केले. 1909चा कायदा, 1919 आणि 1935चा कायदा. दर पहिल्यांदा 10 वर्षांनी, नंतर 1919 नंतर 1935 असा हा कायदे आहे ते कायदे करण्याचा त्यांचा क्रम होता. हा जो कायदा होता त्याला मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतात. 1919चा कायदा ब्रिटिशांनी केला भारतामध्ये, त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणतात आणि 1935चा कायदा नंतर आला. लक्षात ठेवा. आता ह्या मीन वाईल जे ब्रिटिशांनी सर्व कायदे केले त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट नसायची ती म्हणजे काय, नागरिकांना मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क देण्यात येत नव्हते. लक्षात ठेवा. किंवा मूलभूत हक्कांचा उल्लेख कुठेही करण्यात येत नव्हता. मूलभूत हक्कांचा उल्लेख इथंपर्यंतचे सगळे कायदे आहेत त्यामध्ये कुठेही त्यांचा उल्लेख करण्यात येत नव्हता. सर्वात पहिल्यांदा मूलभूत हक्कांचा उल्लेख जो आहे तो ह्या 1909 म्हणून इथपर्यंत सांगितलं तुम्हाला. 1919च्या कायद्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला आणि 1919च्या कायद्यानंतर परत ज्यावेळी कायदा करण्याची वेळ आली, भारतामध्ये कशा पद्धतीनं राज्य चालणार तर त्याचं कायदे करण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी 1919 नंतर पुढचा कायदा कसा असावा, तसंच 1919च्या कायद्याचं समीक्षा करण्यासाठी सायमन कमिशन जे आहे ते सायमन आयोग भारतामध्ये आला. लक्षात ठेवा. कोणता आयोग आला? सायमन आयोग. 1919च्या कायद्याची समीक्षा करण्यासाठी सायमन कमिशन नेमण्यात आलं. आता हा जो सायमन कमिशन होतं, या सायमन कमिशनचं वैशिष्ट्य तुम्ही ऐकलं असेल, कुठेतरी बघितलं असेल. सायमन कमिशनचं वैशिष्ट्य होतं तर त्यामध्ये एकही हिंदी सभासद नव्हता. म्हणून ह्या सायमन आयोगाला खूप आहे त्या काळामध्ये विरोध झाला. त्या काळामध्ये विरोध झाल्यानंतर मग सर्वांनी विरोध केला. मग भारतीय लोकांना आहे, भारताचे तत्कालीन जे चळवळीतील लोक होते त्यांना चॅलेंज करण्यात आलं की तुम्ही तुमचा कायदा करू शकत नाही असं. मग भारतीय जे तत्कालीन चळवळीतली सगळे लोक होती, हिंदू महासभा असेल, म्हणजे चळवळ आपण म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की तत्कालीन सगळे पक्ष जे होते ते सगळे एकत्र आले. त्यामध्ये मुस्लिम लीग असेल, हिंदू महासभा असेल
आता अर्थातच काँग्रेस आहे, असे सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सर्वपक्षीय एक बैठक मुंबई येथे आयोजित केली आणि तिथं एक मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. मग बघा इथं 1919 कायदा जो आहे त्या कायद्याची समीक्षा करण्यास सायमन कमिशन आला, याला विरोध झाला लक्षात ठेवा. आणि नंतर भारतीय लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वतःचा अहवाल तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू आयोग जो आहे तो मोतीलाल नेहरू आयोग स्थापन केला. हा जो मोतीलाल नेहरू आयोग आहे, ह्या आयोगानं सर्वप्रथम 19 मूलभूत हक्कांची चर्चा जी आहे सर्वप्रथम केली आणि आपल्या अहवालामध्ये 19 मूलभूत हक्क असायला पाहिजे असं सांगितलं. म्हणजे आपला जो अहवाल दिला नेहरू अहवालनं त्यावेळी भारतीयांना मूलभूत हक्क असायला पाहिजे, हे पहिल्यांदा कुठं आलं तर नेहरू आयोगामध्ये आलं आणि त्यांनी 19 मूलभूत हक्क आहेत ते सांगितले. लक्षात ठेवा कोणते मूलभूत हक्क असतील ते नंतर बघू. 1919 हा जो अहवाल आहे नेहरू आयोगाचा तो 1928 आहे लक्षात. आता हा नेहरू आयोगानं पहिल्यांदा मूलभूत हक्कांचा उल्लेख केला. नंतर भारत जो आहे तो भारत स्वतंत्र म्हणजे चले जाव चळवळ जी सुरू झाली त्या चले जाव चळवळीनंतर तेज बहादूर सप्रू आहे ते तेज बहादूर सप्रू समिती नेमलेली. लक्षात घ्या सप्रू समिती ही 1945 ची समिती होती. म्हणजे भारत स्वतंत्र होणार हे जवळजवळ निश्चित झालं तेव्हा सप्रू समिती नेमण्यात आली. सप्रू समितीने सुद्धा सांगितलं की मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्कांची विभागणी जे आहे मूलभूत हक्क आहेत ते द्यायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. पण त्यांचं एक होतं की भारत स्वतंत्र ज्यावेळी होणे म्हणजे कसं होतं तेज बहादूर सप्रू यांच्या कालखंडामध्ये चले जाव चळवळीचा कालखंड आहे त्यावेळी तेज बहादूर सप्रू समिती त्यांनी सांगितलं भारतीयांना मूलभूत हक्क द्यायला पाहिजे, त्याची विभागणी 2 गटामध्ये करायला पाहिजे. तर पहिला गट आहे तो न्याय प्रविष्ट आणि दुसरा जो आहे तो गैर न्याय प्रविष्ट, असे 2 गट करून आपण मूलभूत हक्क देणं गरजेचं आहे असं सप्रू समितीनं आपल्या अहवालामध्ये सांगितलं. आणि त्यानंतर तुम्हाला माहित असेल तर BN राव संविधान सभेचे त्यावेळी कायदेशीर सल्लागार होते. BN राव त्यांनी सुद्धा BN राव कायदेशीर सल्लागार होते संविधान सभेचे आणि त्यांनी सुद्धा याचीच पाठराखण केली की मूलभूत हक्क द्यायचे लोकांना, पण ते मूलभूत हक्क देताना त्यांची विभागणी जी आहे ती गैर न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट अशा 2 प्रकारचे मूलभूत हक्क द्यायचं असं कुणी सांगितलं. तर असं या BN राव यांनी सल्लागार होते घटना समितीचे सल्लागार होते त्यांनी सुद्धा सांगितलं की 2 भागामध्ये तुम्ही काय करा विभागणी करा. इथंपर्यंत आपण बघितलं. आता याच्यानंतर पुढे जाऊ आपण. लक्षात ठेवा हे झालं. नंतर आपली राज्यघटना आहे ती राज्यघटना आहे ती राज्यघटना बनायला सुरू झाली, ड्राफ्टिंग सुरू झालं त्याचं. आणि हे जे ड्राफ्टिंग सुरू झाल्यानंतर मग आपण भाग 3 जे आहे त्या भाग 3 मध्ये आपण 12 ते 35 जे आहेत हे कलम मूलभूत हक्कांशी संबंधित ठेवले आणि जे गैर न्याय प्रविष्ट आहेत ते मार्गदर्शक तत्व जे आहेत ती मार्गदर्शक तत्व आपण भाग 4 मध्ये दिले. ऍक्च्युली ह्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख तुम्हाला 1935च्या कायद्यामध्ये तुम्हाला DPSP जे आहेत ते DPSP दिसतील. त्याला मार्गदर्शक तत्व म्हणजे मूलभूत हक्क गैर न्यायप्रविष्ट जे म्हणतो आपण 2 भाग केले यांचा उल्लेख तुम्हाला 1935च्या ब्रिटिशांच्या कायद्यात पण दिसेल. लक्षात. आता इथे आपण मूलभूत हक्क ज्यावेळी आपण राज्यघटना बनवली त्यावेळी भाग 3 जो आहे तो कशाशी संबंधित होता मूलभूत हक्कांशी संबंधित होता आणि भाग 4 जो आहे तो मार्गदर्शक तत्वांशी संदर्भित. म्हणजेच काय मूलभूत हक्क आहेत तर ते 2 पद्धतीनं ज्या पद्धतीनं सप्रू समितीनं पण आपल्या अहवालात सांगितलं आणि BN राव यांनी पण आपल्या सल्लागार मंडळाला सांगितलं की यांचं काय करा यांचं 2 पद्धतीनं काय करा विभागणी करा न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट. जे गैर न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क होते त्यांना आपण काय म्हटलं त्यांना आपण मार्गदर्शक तत्व म्हटलं आणि जे न्यायप्रविष्ट होते त्यांना आपण काय म्हटलं मूलभूत हक्क म्हटलं. म्हणजेच हे मूलभूत हक्कांचे 2 प्रकार म्हणू शकता. जे गैर न्यायप्रविष्ट आहेत त्यांना काय म्हणतो आपण त्यांना आपण मार्गदर्शक तत्व म्हणतो. मग हा बेसिक फरक काय त्या बेसिक फरकाबद्दल आपण चर्चा करणार आहे. पहिला बेसिक फरक काय आहे तर तुम्हाला कळालं हे न्यायप्रविष्ट आहेत आणि गैर न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट म्हणजे काय लक्षात ठेवा. तुम्हाला सुरुवातीलाच या लेक्चरच्या आधीच सांगितलं की ज्यावेळी मूलभूत हक्क तुम्हाला दिले जातात त्याच वेळी तुमचा सर्वांगीण विकास होणार आहे. मूलभूत हक्क काय आहेत फंडामेंटल राईट्स काय आहेत तर तो व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला भारतामध्ये राजकीय लोकशाही आणण्यासाठी हे मूलभूत हक्क आहेत. आता हे मूलभूत हक्क गरजेचे आहेत खूप लक्षात घ्या. आणि जर या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं जर हे मूलभूत हक्क आहेत ह्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर एक गोष्ट घडणार आहे. मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर हे 12 ते 35 जे आहेत हे 12 ते 35 मधलं कलम 32 जे आहे त्या कलम 32 अंतर्गत तुम्ही सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट जे आहे त्या सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागू शकता किंवा सुप्रीम कोर्ट इंटरफेअर करू शकतं आणि सुप्रीम कोर्ट त्या वैयक्तिक मूलभूत हक्कांच्या परत एकदा सांगतो वैयक्तिक मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सुप्रीम कोर्ट काय काढतं वेगवेगळे रिट्स काढतं. मराठीमध्ये त्याला प्राधिलेख म्हणतात.
मग ते 5 प्राधिलेख जे आहेत ते 5 रिट्सचे प्रकार आहेत प्राधिलेखचे, ते 5 प्रकार हे कलम 32 मध्ये दिलेले आहेत. हे कोण काढतं? सर्वोच्च न्यायालय काढतं, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्क आहे ते त्याच्यासाठी जे प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय काढतं, सेम तसंच त्याच पद्धतीनं हायकोर्ट जे आहे उच्च न्यायालय ते सुद्धा 226 कलम अंतर्गत काय करतं? प्राधिलेख काढतं. परंतु फक्त हे मी बाजूला का लिहिलं? कारण ह्या 12 ते 35 पार्ट 3 मध्ये भाग 3 मूलभूत हक्क ज्यामध्ये दिलंय तिथे फक्त 32 कलम आहे आणि त्या 32 कलम मध्ये फक्त कुणाचं नाव सांगितलेलं आहे? उल्लेख आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. म्हणजेच मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख काढतं. 226 नुसार उच्च न्यायालय काढतं, हायकोर्ट काढतं. फरक काय त्यांच्या पॉवर्समध्ये? तर भाग 3 मध्ये 32 कलम आहे आणि 32 कलम मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. याचा अर्थ काय आहे? तर ही एक्सक्लुझिव्ह पॉवर दिलेला आहे आणि हे कंपल्शन आहे सुप्रीम कोर्टला की बाबा जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर कोण रिट्स काढणार? सुप्रीम कोर्ट काढणार. इथं यांचं ऑप्शनल आहे, म्हणजे ऐच्छिक आहे. 226 नुसार उच्च न्यायालय रिट्स काढेल मूलभूत हक्कांचं झालं तर, किंवा मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर रिट्स काढेल किंवा न काढेल हे ऐच्छिक आहे. पण सर्वोच्च न्यायालय ते रिट्स काढतंच, प्राधिलेख म्हणतो. हे 5 प्रकारचे रिट्स आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू आपण ते कोणते. सर्वप्रथम पहिला फरक सांगितला, हे मूलभूत हक्क जे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आणि मार्गदर्शक तत्व आहेत ते गैर न्यायप्रविष्ट आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला थोडासा इतिहास सांगितला आणि हे दोन्ही सुद्धा हा फरक जो आहे हा महत्वाचा आहे. आता महत्वाचा कसं बघू आपण, लक्षात ठेवा. आता हे सुरुवात बघताना मूलभूत हक्क जे आहे ते पार्ट 3 मध्ये दिलेत. यामध्ये 12 क्रमांकाचं जे कलम आहे, सर्वात भाग 3 मधलं पहिलं कलम 12 क्रमांकाचं कलम आहे. ह्या 12 कलम मध्ये राज्य संस्था म्हणजे काय, राज्य संस्थेची व्याख्या जी आहे ती दिलेली आहे. आता इथं मी लिहिलंय बघा, नकारात्मक म्हणले. हे जे मूलभूत हक्क आहेत नकारात्मक म्हणजे काय आणि हे सकारात्मक म्हणजे काय हा बघणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचं मूलभूत हक्क कोण हिरावून घेऊ शकतं? तर ते कायद्याद्वारे राज्य संस्था हिरावून घेऊ शकते. कोणताही व्यक्ती कोणाचं मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून मूलभूत हक्क या पार्ट 3 मध्ये भाग 3 मध्ये जो पहिलं सेक्शन आहे, पहिलं आर्टिकल जे आहे त्या पहिल्या आर्टिकल मध्ये काय केलेलं आहे? राज्य संस्थेची व्याख्या सांगितलेली आहे. कारण राज्य संस्था तुमचे मूलभूत हक्क, नागरिकांचे मूलभूत हक्क काय करू शकते? कायद्याद्वारे हिरावून घेऊ शकते. म्हणून हे 12 कलम मध्ये सांगितलेलं राज्य संस्था म्हणजे नक्की काय. तसंच लक्षात ठेवा, इथं ह्या भागमध्ये 36 कलम मध्ये सुद्धा राज्य संस्थेची व्याख्या जी आहे ती कशामध्ये सांगितलेली आहे? कलम 36 मध्ये राज्य संस्थेची व्याख्या सांगितलेली. मग इथं काय सांगितलेलं आहे? राज्य संस्था म्हणजे जे कलम 12 मध्ये सांगितले ती व्याख्या म्हणजेच राज्य संस्था, असं कलम 36 मध्ये सांगितलेलं आहे. सांगण्यास तात्पर्य काय? राज्य संस्थेची व्याख्या जी आहे ती कलम 12 मध्ये केलेली आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं मूलभूत हक्क काढून कोण घेऊ शकतं? कायद्याद्वारे. तर राज्य संस्था काढून घेऊ शकते. मग इथं नकारात्मक का म्हटलं? तर कलम 13 मध्ये सांगितलं, लक्षात ठेवा, असा कोणताही कायदा जो व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना छेद देतो तो काय असेल? वॉइड असेल, म्हणजे त्याला शून्यवत करण्यात येईल, असं कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे. आता इथं नकारात्मक म्हणण्याचं कारण हे आहे की राज्य संस्थेचं जे पॉवर आहे, राज्य संस्थेचे जे अधिकार आहे त्याला काय करतं? हे कंट्रोल करतं, नियंत्रित करतं. मूलभूत हक्क हा जो धडा आहे हा काय करतो? राज्य संस्थेच्या पॉवरला काय करतो? नियंत्रित करतो. हा फरक आहे, लक्षात ठेवा. तर हे सकारात्मक काय म्हटलंय? इथं राज्य संस्था जी आहे, राज्य संस्थेने कोणताही कायदा केला तर तुम्हाला सांगितलं कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे, राज्य संस्थेने कोणताही कायदा केला आणि जर तो तुमच्या मूलभूत हक्कांना छेद देत असेल तर तो काय होईल? शून्यवत होईल. हे कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. आणि म्हणजेच शून्यवत होईल म्हणजेच काय? नकारात्मक आहे. आणि हे तुमच्या राज्य संस्थेच्या पॉवरला काय करतं? हे नियंत्रित करतं, अधिकारांना काय करतं? एका क्षेत्रामध्ये सीमित करतं. त्याच्या बाहेर जाऊन राज्य संस्था काम करू शकत नाही, कारण मूलभूत खूप फंडामेंटल आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं आलं सकारात्मक काय म्हटलंय? तर इथं सांगितलं हे पण मूलभूत हक्क आहेत, गैरन्याय प्रविष्ट आहेत, पण यांना मार्गदर्शक तत्व म्हणतो आपण. मार्गदर्शक तत्व कुणासाठी आहेत? तर राज्य संस्थेसाठी आहेत. आणि हे सकारात्मक का म्हटलंय? ही यांची राबवण्याची नैतिक जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं जे दिलेले आहेत मार्गदर्शक तत्व, ही राबवण्याची नैतिक जबाबदारी जी आहे ती कुणावर टाकलेली आहे? राज्य संस्थेवर टाकलेली आहे. आणि इथं यांना मूलभूत हक्कांच्या विरोधात जाताच येत नाही, कायदे करताच येत नाही असं सांगितलंय. म्हणून इथं नकारात्मक म्हटलंय आणि सकारात्मक म्हटलं. आता इथं काय होईल? ज्यावेळी मूलभूत हक्कांची आपण राबवणूक करणार आहे त्यावेळी राजकीय लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार आहे.
आणि ज्यावेळी आपण मार्गदर्शक तत्व आहेत त्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणार आहे, ते नैतिक जबाबदारी असणार आहे यांच्यावर, त्यावेळी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जी आहे ते समाजामध्ये जाईल. म्हणून लक्षात ठेवा, सरनामा जर बघितला, सरनामा, त्या सरनामामध्ये न्याय सांगितलंय, लोकशाही सांगितलंय. न्याय सांगितलंय, कसं सांगितलंय? राजकीय न्याय जे आहे, राजकीय न्याय जे आहे ते राजकीय न्याय, पॉलिटिकल जे जस्टिस म्हणतो, दॅट विल बी द मीन फॉर, ते कशासाठी आहे? सोशल अँड इकॉनॉमिक, सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. तसंच लक्षात ठेवा, ज्यावेळी राजकीय न्याय मिळेल, राजकीय लोकशाही प्रस्थापित होईल, त्याच वेळी तुम्हाला काय मिळणार आहे? सामाजिक आर्थिक लोकशाही मिळणार आहे. आणि हे जे आहे आपल्या सरनाम्यामध्ये पण ह्या शब्दांचा उल्लेख आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची आहे ती राजकीय लोकशाही. ज्यावेळी तुम्हाला राजकीय लोकशाही मिळणार आहे, त्याचवेळी तुम्हाला ह्याच्यामुळंच काय मिळणार आहे? सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मिळणार आहे. आणि हे जे मार्गदर्शक तत्व आहेत, जे गैरन्याय प्रविष्ट मूलभूत हक्कच आहेत, ते अंमलबजावणी करण्याची नैतिक जबाबदारी कोणाची असते? राज्य संस्थेची असते. पुढं आहे हे जे सांगितलेलं आहे मूलभूत हक्क, हे व्यक्तीचं कल्याण करतात किंवा व्यक्ती सापेक्ष असतात. कशा असतात? व्यक्ती सापेक्ष. आता आपण बघूया मूलभूत हक्कांची 2-3 उदाहरणं बघूया. कलम 14 काय म्हणतं? इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ म्हणतं. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ म्हणजे काय? इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सर्व समान, आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचे समान संरक्षण. कायदा आहे तो, कायद्याचं काय असणार आहे? समान संरक्षण असणार. इथं सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचं या हक्काचं, मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर काय होऊ शकतं? इथं 32 अंतर्गत सुप्रीम कोर्ट काय काढू शकतं? प्राधिलेख काढू शकतं. ठीक आहे, हे सांगितलं. म्हणजे हे व्यक्ती सापेक्ष आहेत. आणि हे काय आहेत? सामुदायिक किंवा समाज सापेक्ष आहेत. हे कसे आहेत? समाज सापेक्ष. का? कारण यांची मार्गदर्शक तत्वांची ज्यावेळी अंमलबजावणी करायची वेळ येते, किंवा मार्गदर्शक तत्वांची ज्यावेळी अंमलबजावणी सुरू होते, त्यावेळी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर काय होणार आहे? समाज कल्याण जो आहे तो समाज कल्याण पूर्ण होणार आहे. म्हणून हे मार्गदर्शक तत्वांना काय म्हणतो आपण? समाज सापेक्ष म्हणतो. हा झाला एक मुद्दा. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं की हे जे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत, हे गैरन्यायप्रविष्ट आहेत. आता आपण थोडे केसेस जे आहेत ते केसेस बघूया. याच्यामध्ये कोण प्रिव्हेल करणार, ठीक आहे, कोण प्रिव्हेल करणार किंवा कोण श्रेष्ठ, हा जो आहे यामध्ये दोघांमध्ये आधीपासून आहे ती चढाओढ सुरू आहे. मूलभूत हक्क प्रिव्हेल करणार का मार्गदर्शक तत्व प्रिव्हेल करणार? थांबणार कोण? कोण श्रेष्ठ? तर हे न्यायप्रविष्ट आहेत, हे गैरन्यायप्रविष्ट आहेत. इथं तरी सांगितले. आता 3 केसेस चर्चा करणार आहे. पहिला आहे स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराई राजा. पहिली केस जी आहे, फर्स्ट केस, स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपकम दोराई राजा. या केसमध्ये काय सांगितलं लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालय जे आहे 1951 ची केस आहे. यामध्ये जर या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट निर्माण झालं म्हणजे मूलभूत हक्क जे आहे ते मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यामध्ये जर कन्फ्लिक्ट निर्माण झालं, हे 1951 ची केस आहे, 1951. यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, कन्फ्लिक्ट निर्माण झालं, तर या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की फंडामेंटल राईट्स विल प्रिव्हेल. यामध्ये फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क, ते प्रिव्हेल करतील म्हणून सांगण्यात आलं. म्हणजे मूलभूत हक्क जे आहे ते मूलभूत हक्कांना आहे ते जड दाखवण्यात आलं, किंवा मूलभूत हक्कांना काय करण्यात आलं? मूलभूत हक्क हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि दोघांमध्ये जर वाद कन्फ्लिक्ट निर्माण झालं तर कोण श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं? मूलभूत हक्के प्रिव्हेल करतील, राहतील मार्गदर्शक तत्वांवर, असं सांगितलं. नंतर दुसरी केस जी आहे ती बघणार आहे केशवानंद भारती केस. ही सर्वात फेमस केस आहे, केशवानंद भारती केस. ठीक आहे. आता केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला ही केस आहे. 1973 आहे ते 1973 साल आहे लक्षात, 1973. ह्या केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं? तर केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं की पार्लिमेंट इज एम्पॉवर्ड टू अमेंड द फंडामेंटल राईट्स म्हणून सांगितलं. ठीक आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्कांना धक्का लागू शकतो, असं काय सांगितलं? केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी का असं सांगितलं? तर याच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये समाज कल्याण अपेक्षित आहे. हे जे आहे मार्गदर्शक तत्व, ज्यावेळी मार्गदर्शक तत्वांची राज्य संस्था अंमलबजावणी करत असते त्यावेळी काय अपेक्षित असतं? तर समाज कल्याण अपेक्षित असतं. म्हणून केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं? तर जर ह्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला तर मार्गदर्शक तत्व जे आहे ती मार्गदर्शक तत्व काय होतील? प्रिव्हेल होतील, असं केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं. पण आता सध्या जर बघितलं, आता सध्या जी आपली प्रिन्सिपल्स आहेत, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे यामध्ये स्कोप ऑफ द फंडामेंटल राईट्स
ठीक आहे. आता इथं काय सांगितलं, रियुनियन केरला एज्युकेशन बिल म्हणून एक केस आहे, लक्षात ठेवा. हे पहिली झाली, दुसरी केस झाली, तिसरी केस आपण इथं लिहूया, रियुनियन केरला एज्युकेशन बिल. ही 57ची केस आहे. ठीक आहे, ही 1957ची केस आहे. ह्या केसमध्ये काय सांगितलेलं सर्वोच्च न्यायालय, आता वाद कसा आहे बघा, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये जर कन्फ्लिक्ट, वाद निर्माण झाला तर कोण प्रिवेल करणार? पहिल्या मद्रास वर्सेस चंपकम दोरायराजन केसमध्ये मूलभूत हक्क सांगण्यात आलं, म्हणजे मूलभूत हक्क श्रेष्ठ करण्यात आले. यशवंत भारती केसमध्ये सांगितलं, ज्या अर्थी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करायची वेळ येते त्यावेळी काय व्यापक समाज कल्याण हे उद्दिष्ट असतं. त्यामुळं यांनी या केसमध्ये मार्गदर्शक तत्व जे आहेत त्या मार्गदर्शक तत्वांना काय करण्यात आलं, मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना श्रेष्ठ मानण्यात आलं. पण 1957ची ही केस आहे, रियुनियन केरला एज्युकेशन बिल केस. ही जी केस आहे ही केस महत्वाची आहे, लक्षात ठेवा. या केसमध्ये काय सांगण्यात आलं तर व्यापक जनहितार्थ, ठीक आहे, म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कॅनॉट ओव्हरराइड द फंडामेंटल राईट्स, नेव्हरलेस इन डिटरमाइनिंग द स्कोप अँड अँबिट ऑफ फंडामेंटल राईट्स द कोर्ट मे नॉट एंटायरली इग्नोर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असं सांगितलं. ठीक आहे, म्हणजे इथं काय सांगितलं, रियुनियन केरला एज्युकेशन बिल केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी कधीही मार्गदर्शक तत्व जे आहेत ते मूलभूत हक्कांपेक्षा श्रेष्ठ ठरत नाहीत, ओव्हरराईड करू शकत नाहीत. मार्गदर्शक तत्व जी आहेत ते कधीही मूलभूत हक्कांना काय करू शकत नाहीत, ओव्हरराईड करू शकत नाहीत असं सांगितलं. पण पुढं सांगितलं, लक्षात ठेवा, जर हे पण असं करताना जर वाद निर्माण झाला तर तुम्ही पूर्णतः मार्गदर्शक तत्वांना सुद्धा काय करू शकत नाही, मार्गदर्शक तत्वांकडे सुद्धा दुर्लक्ष करू शकत नाही. हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत असं सांगितलं. ठीक आहे, हे जे प्रिन्सिपल आहे, हे जे प्रिन्सिपल आहे त्याला प्रिन्सिपल ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण होतो त्यावेळी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, दोघांना पण काय करणं गरजेचं आहे, समान न्याय देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कधी सुद्धा मार्गदर्शक तत्व हे मूलभूत हक्कांना ओव्हरराईड करणार नाहीत, पण पूर्णतः तुम्ही मार्गदर्शक तत्वांना काय करू शकत नाही, दुर्लक्षित करू शकत नाही असं सांगितलं. याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणतो. प्रिन्सिपल ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन म्हणजे दोघांना सुद्धा आपण काय करणार आहे, दोघांना पण एका तराजूमध्ये काय ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मूलभूत हक्कांना आपण श्रेष्ठ मानणार आहे, पण पूर्णतः काय कोणाकडे दुर्लक्ष करणार नाहीये, तर मार्गदर्शक तत्वांकडे पूर्णतः दुर्लक्ष करणार नाहीये असं या केसमध्ये सांगितलेलं आहे. सांगण्यास तात्पर्य काय, सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार केला तर हे जे आहे तुम्हाला जास्त व्यापक हा जो निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा दिसेल, पण वेळोवेळी माननीय सर्वोच्च न्यायालय निकाल देत असतं. त्यानुसारच काय आहे पुढं जे आहे ते पुढं आपण त्याचं काय लावू शकतो, अर्थ लावू शकतो. हे 3 वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहेत. इथपर्यंत आपण बघितलं दोघांची तुलना. आता एक वाद सुरू आहे, तर ते वाद कोणता आहे बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये समान नागरिक कायदा म्हणतात. आता सुरुवातीला हे आपण याच्यासाठी एक वेगळं एक लेक्चर जे आहे ते लेक्चर ठेवणार आहे. सुरुवातीला लक्षात ठेवा 1948 साली हा जो समान नागरिक कायदा आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, समान नागरिक कायदा. आता वाद सुरू आहे समान नागरिक कायदा जे आहे त्या संदर्भात. समान नागरिक कायदा हे जे आहे सुरुवातीला मूलभूत हक्कामध्ये ठेवण्यात आले, लक्षात ठेवा. परंतु काही विचारार्थी मग नंतर जे घटनाकार आहेत त्यांनी काय केलं, हे सुरुवातीला त्यावेळी राबवणं शक्य नव्हतं. समान नागरिक कायदा जो आहे तो सुरुवातीला मूलभूत हक्कामध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता, पण त्यांना त्यावेळी इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी आहे ते होणं शक्य वाटले असेल नसे असेल त्याच्यावर चर्चा झाली. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, हा समान नागरिक कायदा जो आहे तो कशामध्ये टाकला, तर हा मार्गदर्शक तत्वामध्ये टाकला. लक्षात ठेवा, कशामध्ये टाकला, मार्गदर्शक तत्वामध्ये. कलम 44 मध्ये समान नागरिक कायदा टाकला. म्हणजे पहिल्यांदा ते मूलभूत हक्क करणार होते, पण नंतर काय केलं, त्याला मार्गदर्शक तत्वामध्ये टाकण्यात आलं. याचं कारण सांगतो बेसिक. हे 2 गैर न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट करण्याचं कारण काय, लक्षात ठेवा. भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी त्याच्याकडे किती संसाधनं होते त्यावर सगळ्या निर्भर आहे. भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी किती संसाधनं होते. आता अजून एक उदाहरण बघूया आपण. त्यावेळी संसाधनं किती होती त्याच्यावर ठरलं की न्यायप्रविष्ट कोणते असणार, तर गैर न्यायप्रविष्ट असणार. आता अजून एक आहे, आपण 2002 साली 86वी घटना दुरुस्ती केली आणि त्या 86वी घटना दुरुस्तीमध्ये आपण शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क घेतला. शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क मिळाला आपल्याला. हे कलम 21 हे नवीन वाढवण्यात आलं. कशामध्ये, मूलभूत हक्कामध्ये. आता हे सुरुवात हे कुठं होतं, मग याच्या आधी कुठं होतं, यामध्ये काय ठरलं, हे 21 कलम मध्ये काय आहे, 6 ते 14 वर्षाच्या मुलांना
प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण देणं हे त्यांचं मूलभूत हक्क करण्यात आलं. पण हे सुरुवातीला कुठं होतं? हे सुरुवातीला मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 जे आहे त्या 45 मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये काय सांगितलेलं, 0 to 14 इयर्स यांचं शिक्षणाच्या संदर्भात चर्चा झालेली. घटनादुरुस्ती करून इथले जे 6 ते 14 वर्षाची मुलं आहेत ते सगळे कुठं घातले आणि मूलभूत हक्कामध्ये घातले. का? कारण त्यावेळी भारत जेव्हा स्वतंत्र झाला ते बरोबर होतं, त्यावेळी ते मार्गदर्शक तत्वांना असणं अपेक्षित होतं. त्यावेळी सर्वांना प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क देणं म्हणून शक्य नव्हतं, कारण भारत स्वतंत्र झाला त्यावेळी फक्त 17% लोकसंख्या जी आहे ती साक्षर होती, फक्त 17% साक्षर होती. त्यावेळी हे शक्य नव्हतं की सगळ्यांना मूलभूत हक्क द्या. म्हणून त्यावेळी मार्गदर्शक तत्वामध्ये आपण 45 जे आहे कलम 45 त्या कलम 45 मध्ये 0 ते 14 वर्षाची मुलं ठेवली. नंतर आपण काय केलं, 86वी घटनादुरुस्ती केली आणि 86वी घटनादुरुस्ती करून 6 ते 14 वर्षाच्या मुलांना इथं ठेवलं आणि इथं मग 45 जे आहे तिथं 0 ते 6 वर्षाची मुलं राहील. सांगण्यास तात्पर्य काय लक्षात ठेवा, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांचे 2 भाग करण्याचं सर्वात महत्त्वाचं अजून एक कारण आहे. घटनाकार जे आहेत घटना समितीतले जे एक्स्ट्रॉर्डिनरी लोक त्यांनी ओळखलेले रिसोर्सेस संसाधनं खूप महत्त्वाचे आहेत. यावेळी संसाधनं त्यावेळी उपलब्ध नव्हती म्हणून ते मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण टाकण्यात आलेलं. ते प्राथमिक शिक्षण इकडं घेतलं कधी, ज्यावेळी आपल्याकडं मुबलक संसाधनं उपलब्ध झाली. 86वी घटना दुरुस्ती इथं लिहिलंय आणि ते पण कधी 2002 साली घेतलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्याबद्दल आज चर्चा केलेली आहे. मूलभूत हक्क जे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत, मार्गदर्शक तत्व सुद्धा मूलभूत हक्कच आहेत पण गैर न्यायप्रविष्ट आहेत म्हणून त्यांना मार्गदर्शक तत्व आहेत. हे राज्य संस्थेला कशा पद्धतीनं सत्ता राबवायची हे सांगतात आणि इथं मूलभूत हक्क जे आहेत ते राज्य संस्थांचे जे अधिकार आहेत, कायदे करण्याचा अधिकार आहे, त्याला काय करतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं किंवा ते रेग्युलेट करण्याचं किंवा ते एका चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो मूलभूत हक्क ह्या धड्यामधून होतो. ठीक आहे, त्यानंतर ह्या दोन्हीचा फरक सांगितलेला आहे, तुम्हाला थोडासा ऐतिहासिक बॅकग्राऊंड सांगितलेला आहे. 1935च्या कायद्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं की काही मार्गदर्शक तत्व जे आहे ते मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे 1935च्या कायद्यामध्ये आणि कशा पद्धतीनं मग आत्ताच्या सध्याच्या राज्यघटनेमध्ये भाग 3 आणि भाग 4 यामध्ये कशा पद्धतीने दोघांची विभागणी केलेली आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. तसंच लक्षात ठेवा, शेवटी आपण हे 3 केसेस बघितले. कोण कुणावर प्रिवेल करणार म्हणजे कोण श्रेष्ठ आहे. पहिल्या केसमध्ये सांगितलं की मूलभूत हक्क, केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं की जर समाज कल्याण करण्यासाठी, व्यापक समाज कल्याण करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जे आहेत ते मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता हे सांगितलं केशवानंद भारती केसमध्ये. पण केशवानंद भारती केसमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला, ठीक आहे, राज्यघटनेची मूलभूत चौकटीला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागायला नाही काय पाहिजे असं सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे केशवानंद भारती केसमध्ये. आणि तिसरी केस जी आहे ती सांगितली ही जुनी केस आहे, सर्वोच्च न्यायालयाने ही तिसरा एक निकाल दिला, रियुनियन केरला एज्युकेशन बिल. या केसमध्ये हार्मोनियस प्रिन्सिपल ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे. यामध्ये मूलभूत हक्कच श्रेष्ठ आहेत सांगितलं पण पूर्णतः मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे या केसमध्ये सांगितले. 3 वेगवेगळे विचार सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये मांडलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपण आज इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण मार्गदर्शक तत्व जे आहे ते मार्गदर्शक तत्वामध्ये सध्या कलम 44 मध्ये जे आहे कोणतं, समान नागरिक कायदा, त्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरला काय करणार आहे, चर्चा करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.